सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड सभासद आणि संचालक मंडळाचा किरकोळ शाब्दिक चकमक आणि वाद वगळता देवळेली व्यापारी बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी आनंदनगर येथील कदम लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाली। देवळेली व्यापारी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। बैठकीचे प्रास्ताविक अध्यक्ष अरिंगळे यांनी करीत बँकेच्या आर्थिक प्रगतीबाबत आढावा सादर केलाय। मार्च 2024 अखेर भाग भांडवल 24.83 कोटी तर बँकेचा एकूण ठेवी 803.29 कोटी असून मागील तुलनेत यामध्ये 114.37 कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचं सांगितलंय। चालू वर्षात 17.61 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालाय तर 8.95 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तसेच संचालक मंडळाच्या कामकाजात पारदर्शकता व वसुलीवर कठोर भूमिका घेतल्याने बँकेचा नेट एनपीए 0% आला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय। सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करून संचालक मनोहर कोरडे यांनी विविध विषय मांडले। काही विषयांवर चर्चा झाल्यानंतर इतर सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली। मात्र केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याने संचालक मंडळास बरखास्तीबाबत अहवालात मांडणं गरजेच्या असल्याचं सभासद नगरसेवक कैलास मुदलियार यांनी विषय उपस्थित केलाय। तसेच बँकेला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पदावर राहिलेल्या संचालकांना बरखास्त करण्याबाबत व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँकेचे पत्रक आल्याबाबत विचारणा केली आहे। मात्र असे कोणत्याही प्रकारचे परिपत्रक आरबीआय कडून बँकेला मिळाले नसल्याने हा विषय उपस्थित करणं गैर असल्याचं सांगितल्यानंतर काही काळ सभागृहामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। या सर्वसाधारण सभेत सचिन हांडगे, जगन गवळी, विलास गायधणी, अंबादास आडके, भास्कर गोडसे, तानाजी गायधणी, सोमनाथ कातळे, किरण कुमार गायधणी, शिवाजी हंडोरे आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष अरिंगळे व ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत। या सर्वसाधारण सभेला जनसंपर्क संचालक नितीन खोले, प्रशांत भूतडा, अरुण जाधव, अनिल आडके, जगन्नाथ आगळे, श्रीराम गायकवाड, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, वसंत आहे अरिंगळे, रमेश धोंगडे, नितीन खोले, विलास पेखळे, गणेश खरजूळ, योगेश नागरे, सुधाकर जाधव, प्रकाश दुके, रामदास सदाफुले, रंजना बोराडे, सुदाम गायकवाड, पद्मा थोरात, हर्ष पवार आदी जण उपस्थित होते। या सर्वसाधारण सभेला नगरसेवक प्रशांत दिवे, योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, अशोक साधवाई, रवी किरण भोलक, विजय जाधव, विक्रम कोठुळे, सुदाम तादमपुरे, शांताराम घंटे, श्याम गोवा, बंटी कोरटे, सागर निकाळे, मुकेश करंजगावकर, मुन्ना अन्सारी, प्रशांत कापसे, प्रवीण शहाणे, पप्पू शहाणे, भारत काशीद आदी जण उपस्थित होते। यानंतर राष्ट्रगीताने या सर्वसाधारण सभेची सांगता झाली आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची 65वी सर्वसाधारण सभा आज दिनांक 18/7/26 रोजी कदम लॉन या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे। सभासदांनी अतिशय चांगल्या अशा सूचना या सभेमध्ये केलेल्या आहेत आणि जे काही सभासदांच्या सूचना येतात त्याच्यावर निश्चितपणाने संचालक मंडळ अंमलबजावणी करत असतो आणि जे काही विषय पत्रिकेत होते त्याला सर्व सभासदांनी एकमताने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। चांगल्या अशा सूचना सभासदांनी केलेल्या आहेत, परंतु काही बोटावर बसले इतके 2-3 सभासद या ठिकाणी विषय पत्रिका सोडून भलतेच विषय या ठिकाणी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या ठिकाणी सभासदांनी 21 जणांचं संचालक मंडळ या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बँकेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे। आज बँकेचा व्यवसाय 1450 कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे। बँकेचा एनपीए 0% आहे। त्याचप्रमाणे बँकेच्या कर्जात आणि डिपॉझिट मध्ये वाढ होत आहे आणि सर्व सभासदांचं सहकार्य या ठिकाणी बँकेला मिळत आहे। त्याचमुळं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपले बँक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये शेड्यूल बँक सोडली आपली बँक 1 नंबरची बँक अशी
कामकाजाच्या बाबतीत आहे. आणि रिझर्व्ह बँकेने सातत्यानं अवर्ग दिलेला आहे. फायनान्शियल स्ट्रॉंग अँड वेल मॅनेजचा किताब या ठिकाणी ज्या काही क्रायटेरिया असतात त्या संपूर्ण बँक पूर्ण करते. अनेक वर्षापासून फायनान्शियल आणि स्ट्रॉंग अशा याच्यात आहे. आणि सभासदांचा प्रचंड विश्वास हा संचालक मंडळावर आहे. परंतु जे काही 2.5 वर्ष दत्ता गायकवाड चेअरमन होते, 2.5 वर्षानंतर मी आहे, हे सर्व संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. आणि कामकाज हा विश्वासाचा भाग असतो. तो विश्वासच आम्ही सगळ्यांनी संपादित केलेला असल्यामुळे सातत्याने आम्हाला त्या ठिकाणी संचालक मंडळाने चेअरमन पदावर बसवलेलं आहे. आणि अतिशय चांगलं सहकार्य सगळ्यांचे मिळतं. परंतु काही सभासद तुम्हीच का, हेच का चेअरमन, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी फालतू प्रश्न काढून या ठिकाणी सभेचा वेळ घेत होते. तसेच या ठिकाणी जो काही शासनाने कायदा केलेला आहे, 10 वर्ष संचालक पद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संचालकांना पुन्हा संधी मिळत नाही. 3 वर्षाचा कुलिंग पिरियड असतो. परंतु 25 ऑगस्टला हा कायदा झाला आणि त्याच्यानंतर जे काही संचालक मंडळ निवडून आलेले आहे त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढचे जे काही दिवस आहेत त्यावेळेला 3 वर्षाचा कुलिंग पिरियड त्या ठिकाणी घ्यावा लागेल. परंतु कुठेतरी खोटे कागदपत्र दाखवून या ठिकाणी दिशाभूल केली. या ठिकाणी रिझर्व्ह बँक असेल किंवा शासन असेल ते डायरेक्ट बँकेशी पत्रव्यवहार करते. DDR असतील, या ठिकाणी सहकार आयुक्त असतील, यांचं सातत्यानं बँकेच्या कामकाजात लक्ष असते. आणि असे काही डायरेक्शन आले तर ते बँकेने निश्चितपणाने कळवत असतात. तसं जर काही डायरेक्शन असते तर निश्चितपणाने या ठिकाणी सभासदांना सांगितलं असतं. परंतु अशा कुठल्याही नसताना लोकांची दिशाभूल करण्याच्या दृष्टीने काही 2-4 सभासदांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठल्याही सभासदांनी त्यांना साथ दिलेली नाही. आणि निश्चितपणाने चांगले असे पुढे जरी आम्ही नसलो तर निश्चितपणाने चांगलं असं संचालक मंडळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी सभासदांना देऊ. बँक या ठिकाणी शेड्यूल 28 सालापर्यंत निश्चितपणाने आमचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शेड्यूल बँक होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि पुढच्या काळातही आपल्या सभासदांच्या सगळ्या सहकार्याने चांगलं असं संचालक मंडळ, जेणेकरून जे लोकांच्या ठेवी सांभाळतील, सभासदांना सहकार्य करतील, असं संचालक मंडळ देण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू. या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा 65व्या सर्वसाधारण सभा नाशिक रोड देवळालीच्या जे काही सभासद आले त्यांचे सगळ्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.